नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असून यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे। कारण मागील 15 दिवसांमध्ये राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व हातामध्ये आलेल्या सोयाबीन, उडीद, मूग यांसारख्या पिकांना देखील याचा मोठा फटका बसला होता। परंतु मागील 3 ते 4 दिवसापासून राज्यामध्ये पावसाने उघडीप दिली असून पुढील 2 ते 3 दिवस देखील पाऊस राज्यामध्ये विश्रांती घेणार असल्याचा अंदाज आज हवामान विभागाने जाहीर केला आहे। परंतु यानंतर मात्र पुढील आठवड्यामध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची मोठी अपडेट देखील हवामान विभागाने आज जाहीर केली आहे। या पुढील आठवड्याचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजचा नवीन हवामान अंदाज। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्याच्या बहुतांशी भागामध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने देखील हजेरी लावलेली आहे। हवामान विभागाने आणखी पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील अशा प्रकारचा अंदाज देखील आज जाहीर केला आहे। तर सोमवारपासून विदर्भामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा देखील एक मोठा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। तसेच हवामान विभागाने आजपासून राज्यामध्ये पावसाची उघडीप राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। तसेच शनिवारी आणि रविवारीही राज्यामध्ये पाऊस विश्रांती घेईल असा एक अंदाज आहे। मात्र काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार असल्याचा देखील अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे। विशेष म्हणजे पुढील 2 दिवस विश्रांती घेतल्यानंतर सोमवारपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस जोरदार कमबॅक करणार आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवसानंतर विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील जाहीर केलेली आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। तर मंगळवारीही विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला आहे। तर मग अशा प्रकारचा आजचा नवीन हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।